राधिका आणि अनिरुद्ध यांची कहाणी म्हणजे प्रेम, विरह, मृत्यू आणि पुनर्जन्मातून मिळालेलं एक अपूर्व नातं, ज्यानं मृत्यूच्या सीमाही ओलांडल्या. चला पाहूया त्यांची हृदयस्पर्शी कथा. कॉलेजच्या पहिल्या दिवशी राधिका पुस्तकांच्या ढिगात हरवलेली असताना पहिल्यांदाच अनिरुद्धची नजर तिच्यावर पडली होती. ती फिकट निळ्या पंजाबी ड्रेसमध्ये उभी होती. केसांचा अंबाडा बांधून गोंधळलेल्या नजरेनं आजूबाजूला पुस्तकांकडे पाहत होती. अनिरुद्धच्या मित्रानं त्याला ठोसूनच सांगितलं, आणि ती बघ, फर्स्ट इयरची नवीन मुलगी आहे वाटतं ती. पण अनिरुद्धच्या डोळ्यात तेव्हा केवळ एकच भावना होती की ती मुलगी त्याची कुणीतरी खास आहे. तो चालतच तिच्याकडे गेला, मैत्रीचा हात पुढे केला. गोंधळलेली राधिका नाकावर आलेला चष्मा एका बोटाने वर करत त्याच्याकडे पाहतच राहिली. पण तिच्याही मनात काहीतरी त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं. काही दिवसातच अनिरुद्ध आणि राधिकाची मैत्री झाली. राधिका थोडी खोडकर मुलगी होती. अनिरुद्ध थोडासा शांत आणि समंजस मुलगा होता. ती प्रत्येक गोष्ट मजेत घेणारी आणि तो प्रत्येक क्षणात अर्थ शोधणारा मुलगा. त्यांची मैत्री झपाट्यानं वाढली. हास्य, विनोद, गुपचूप एकमेकांना भेटीगाठी आणि डोक्यावर पावसाची सर आली की दोघंही एकाच छत्रीत जागा शेअर करत कॉलेजच्या कट्ट्यावर बसणं हे त्यांचं रोजचंच झालं होतं. कधी कधी राधिका त्या पावसातच थोडीशी लहान मुलींसारखी भिजत राहायची आणि अनिरुद्ध तिला सावध करायचा. राधा, आजारी पडशील ग, चल पटकन घरी सोडतो तुला, म्हणायचा. त्यांच्या मैत्रीच्या मागे एक वेगळीच भावना दोघांच्याही मनात खोलवर रुजत गेली. दोघांचंही एकमेकांवर खूप जास्त प्रेम झालं. इतकं प्रेम की एकमेकांच्या गैरहजेरीत त्यांना श्वास घेणंही मुश्किल होतं. एक दिवस तर राधिका अनिरुद्धला म्हणाली, कधी कधी वाटतं आपल्या कॉलेजमधील ओळखीच्या आधीही आपण एकमेकांना कुठेतरी भेटलो होतो, मागील एखाद्या वेगळ्याच जन्मात. अनिरुद्ध फक्त तिच्या डोळ्यांकडे पाहतच राहिला, कारण त्यालाही तिला भेटून नेहमीच तसंच वाटायचं. तो तिला म्हणाला, आपण म्हणजे एक अधुरी कविता आहोत वाटतं, जिची पूर्णता भविष्यात लिहिली जाईल. काही महिन्यांतच दोघांनी एकमेकांप्रतीचं प्रेम सगळ्यांसमोरच उघड केलं. कॉलेजच्या गार्डनमधल्या त्या एका झाडाखाली अनिरुद्धनं तिच्या हातात एक छोटीशी हार्ट शेप असलेली अंगठी घातली आणि हळूच तिला म्हटलं, तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाही करता येत नाही आता. राधिकाच्या डोळ्यांत अश्रू होते, दुःखाचे नव्हे तर आनंदाचे. पण नियतीला वेगळंच काहीतरी स्वप्न होतं. त्यांच्या प्रेमात सर्व काही सुंदर सुरू असतानाच एक काळ रात्र त्यांच्या आयुष्यात आली. अनिरुद्धच्या घरच्यांना राधिका पसंत नव्हती. जातीपातीत अडकलेली अनिरुद्धची आई राधिकावर सतत आक्षेप घेत होती. एका रात्री अनिरुद्धनं घरातून बाहेर पडून राधिकाला घरी बोलवलं. दोघंही पळून जाण्याच्या विचारात होते. आपल्याला घरचे एक होऊ देणार नाही, आपण आपली दुसरीकडे दुनिया बसू, दोघंही शिकलेलो आहोत, नोकरी करू, संसार करू, पण आयुष्यभर सोबत एकत्र राहू. राधिकानेही त्याला होकार दिला आणि दोघंही लग्न करण्यासाठी निघाले. पण अनिरुद्ध गाडी चालवत असतानाच एक ट्रक थेट त्यांच्या गाडीवर जोरात धडकला. डोळे उघडले तेव्हा अनिरुद्ध रुग्णालयात होता आणि समोर राधिकाचा मृतदेह होता. तिच्या होठांवर हसू होतं, जणू काही ती शेवटच्या क्षणीही त्याचं प्रेम अनुभवत गेली होती. खरं तर त्या अपघातात अनिरुद्ध वाचला, पण त्याचं हृदय कायमचं पोकळ झालं. तो दिवस रात्र राधिकाच्या आठवणीत जगू लागला. तिची डायरी, तिचे चित्र, तिची हसलेली नजर, सगळं त्याने जपून ठेवलं. एक दिवस त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला, पण तेवढ्यात त्याला राधिकाने बोललेलं एकच वाक्य आठवलं, आणि तुझ्याशिवाय अधुरी आहे मी, पण तू असशील तिथेच मी पुन्हा येईन, माझी वाट पहा. आत्महत्या करायचा विचार अनिरुद्धनं थांबवला. त्यानं मनाशी ठरवलं की मी राधिकासाठी जगेल. आता कित्येक वर्ष उलटली. अनिरुद्ध एका अनाथाश्रमात जाऊन समाजसेवा करू लागला. आयुष्यभर तो आपल्या राधिकाच्या आठवणीतच जगत राहिला. पण त्याचं हसणं, त्याचं बोलणं, सगळं काही मरण पावलं होतं. शरीर तर होतं, पण आत्मा कुठेतरी हरवला होता. तिशीनंतरच्या एका वर्षी त्यानं एक 7 वर्षांची मुलगी पाहिली, जी त्याच अनाथाश्रमात नुकतीच दाखल झाली होती. ती सतत त्याच झाडाखाली बसून काहीसं हसत राहायची. तिला एक गाणं यायचं जे ती सारखं गुणगुणायची. तेच गाणं जे राधिका कॉलेजमध्ये गात असायची. अनिरुद्धला आश्चर्य वाटलं. त्यानं तिला तिचं नाव विचारलं. तिचं नाव होतं रिद्धी. पुढच्या काही महिन्यातच अनिरुद्ध रोज तिच्याशी अधिक बोलू लागला, तिच्यासोबत अधिक वेळ घालवू लागला. ती त्याच्याकडे पाहून हसताना त्याला आणि दादा म्हणायची.
पण तिच्या आवाजात, तिच्या नजरेत काहीतरी फार ओळखीचं त्याला वाटत होतं. एक दिवस तिनं अनिला विचारलं, दादा, तुम्ही राधिकाला ओळखता का? ती खूप सुंदर होती ना? ती रोज तुमच्यासोबत कॉलेजच्या झाडाखाली बसायची ना? रिद्धीचं असं बोलणं ऐकून अनिरुद्ध सुन्न झाला. त्यानं कधीही त्या मुलीला ही माहिती दिली नव्हती. तो थरथरतच तिला म्हणाला, तुला हे कसं माहिती? अरे, ती फक्त हसली आणि त्याला म्हणाली, माझ्या स्वप्नात मी राधिका असते आणि तू अनिरुद्ध. मला काहीतरी सारखं आठवतं. आपण दोघंही सोबत दिसतो. पण मी रिद्धी नव्हते, राधिका होते. अनिरुद्धला विश्वासच बसत नव्हता. पण तेव्हाच त्याला ती अंगठी आठवली. त्यानं ती अंगठी तिच्या हातात घालून पाहिली आणि ती अगदी तंतोतंत तिला बसली. त्याची राधिका पुनर्जन्मात परत आली होती, एका लहानग्या रूपात. आणि ही भेट इतकी सहजही नव्हती. पुढच्या काही वर्षात अनिरुद्धनं रिद्धीला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं. त्याच्या आयुष्यात पुन्हा हसू आलं. आणि जेव्हा रिद्धी मोठी झाली, तिच्या बोलण्यात, तिच्या हसण्यात आणि तिनं पुन्हा गायलेलं ते गाणं ऐकून अनिरुद्धला खात्री पटली, राधिका परत आली आहे. पण आता तिचं शरीर वेगळं असलं तरी आत्मा, प्रेम आणि ओळख तीच होती. समाजाच्या विरोधात, मृत्यूच्या पुढे जाऊन, वेळेच्या पलीकडे त्यांचं प्रेम जिंकलं होतं. अनिरुद्धचं वय झालं होतं. अखेरच्या दिवशी अनिरुद्ध एका डायरीत लिहून ठेवतो, तू म्हणाली होतीस ना राधा की तू माझ्याशिवाय अधुरी आहेस. तू परत आलीस. पण आता मी संपतोय. पण ह्या जन्माचं प्रेम अमर झालं. पुढच्या जन्मी परत पुन्हा भेटू. तेव्हा आपलं प्रेम अर्धवट राहणार नाही याची खात्री देतो. रिद्धी त्याच्या शेजारी बसलेली त्याचा हात हातात धरते. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत राहतात. अनिरुद्ध दादा की अनिरुद्ध तिला समजत नव्हतं. तो मात्र हसत कायमचाच शांत झोपतो. प्रेम पूर्ण झालेलं असतं. रिद्धी, अर्थातच राधिका, तिचं आयुष्य आता बाहेरून शांत दिसत होतं. पण आतमध्ये अजूनही तिच्या आत्म्याला रात्रंदिवस तोच प्रश्न छळत होता, का तिचं आणि अनिरुद्धचं नातं त्या जन्मात अपूर्ण राहिलं? का नियतीनं त्यांना एकमेकांपासून इतक्या वेदनांनी वेगळं केलं? ती आता एका आर्ट स्कूलमध्ये पेंटिंग शिकवत होती. प्रत्येक कॅनव्हासवर ती एकच चेहरा रंगवत असे. त्याचे डोळे, त्याचं हास्य, त्याचा स्पर्श आणि त्याचं वचन, राधिका, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. खरं तर तो जन्म संपलाच होता. पण त्या भावना अजून संपल्या नव्हत्या. अशातच एका दिवशी तिच्या वर्गात एक नवीन मुलगा आला. वय अंदाजे 20-22. चेहरा तेजस्वी, डोळ्यात काहीतरी ओळखीचं, एक प्रकारचं आंतरिक ओझं आणि खोल तळातून झळकणारं प्रेमभाव. त्याचं नाव होतं रुद्र. पहिल्याच दिवशी जेव्हा रुद्र वर्गात पाऊल टाकतो तेव्हा रिद्धी थरथरते. एक क्षणभर तिला वाटतं, हे डोळे, हे हास्य, हाच तो माझा अनिरुद्ध. पण लगेच तिनं स्वतःला सावरलं. असं कसं शक्य आहे? ती स्वतःशीच पुटपुटली. रुद्र मात्र तिच्याकडे सतत एका वेगळ्याच नजरेनं बघायचा. तो इतर विद्यार्थ्यांमध्ये अजिबात रमत नव्हता. पण रिद्धिका आजूबाजूला असली की तो शांत व्हायचा, एकटाच तिच्याकडे पाहायचा. जेव्हा ती बोलायची तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक शांत समाधानी हसू दिसायचं. काही आठवड्यातच तो तिच्या चित्रकलेमध्ये प्रावीण्य दाखवायला लागला. पण त्याचबरोबर त्याच्या चित्रांमध्ये एक गोष्ट सतत दिसायची. त्याचं प्रत्येक चित्र एकच श्री रंगवत असे. तिच्या डोळ्यांतून वाहणाऱ्या वेदना आणि तिच्या कपाळावरची ती छोटीशी टिकली. एक दिवस रिद्धी त्याला म्हणाली, रुद्र, तुझ्या सगळ्या चित्रांमध्ये तीच श्री का असते रे? तेव्हा क्षणभर रुद्र गप्प झाला आणि नंतर तिला म्हणाला, कारण ती मी हरवलेली एक ओळख आहे. मी तिला माझ्या पहिल्या जन्मापासूनच ओळखतो आणि तीही मला पूर्वीपासूनच ओळखते. खरं तर हे चित्र नाही, ही माझी आठवण आहे. रिद्धी त्याचं बोलणं ऐकून थक्क झाली. त्याचा आवाज, त्याची भावना, जणू एखादी खोल आठवण उगाचपणे पुन्हा ऐकवली गेली असे तिला मनोमन वाटू लागले. काहीच दिवसांनी रुद्राने रिद्धीला एक पुस्तक दिलं, राधिका आणि अनिरुद्ध यांचं. मी पुन्हा येईन. ते तिच्याच आयुष्यावर लिहिलं गेलं होतं. रिद्धी ते पुस्तक वाचून हादरली. क्षणभर रुद्रकडे बघून तिनं त्याला त्याचं नाव विचारलं. तो थोडासा तिच्या जवळ जात तो तिला म्हणाला, तुम्ही मला ओळखलत ना आता? मीच तुमचा अनिरुद्ध आहे. मागच्या जन्मात अपूर्ण राहिलेलं नातं या जन्मात पूर्ण करायला आलोय राधा. रिद्धीचा म्हणजेच राधिकाचा श्वास थांबला. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती धावत जाऊन रुद्राच्या मिठीत शिरली. पण काही क्षणात तिनं स्वतःला मागे घेतलं आणि म्हणाली, पण हे असंभव आहे. तू माझ्यापेक्षा वयाने लहान आहेस. हे जॉब, हे लोक,
कधीही आपल्या नात्याला स्वीकारणार नाही. मी तुझी शिक्षिका आहे आणि वयानं तुझ्यापेक्षा मोठी आहे. हे चुकीचं आहे अनिरुद्ध. सॉरी. रुद्र हसतच तिच्यासमोर बसला आणि तिच्या दोन्ही हातांना धरून तिला म्हणाला, बघ, तूही मला अनिरुद्ध म्हणालीस. हे बघ राधिका, मला कुणाचीच पर्वा नाही. कोण काय म्हणेल याची चिंता नाही. मी लहान आहे की मोठा, वय तर आकड्यांचा खेळ आहे. पण आपल्या आत्म्याचं नातं हे काळाच्या पलीकडचं असतं. खरं सांगू, मी या जन्मात फक्त तुझ्यासाठी पुन्हा आलोय. मागच्या जन्मात मी तुला वाचवू शकलो नाही, तर तू परत आलीस माझ्यासाठी. पण मी गेलो. पण या जन्मात माझा हात हातात घेऊन तुला जगभराच्या नजरापासून वाचवायला मी तयार आहे. त्या रात्री मात्र रिद्धी तासनतास जागी राहिली, या विचारात की एका बाजूला समाज, नियम आणि नैतिकतेचं बंधन आणि दुसऱ्या बाजूला तिच्या अंतरात्म्याला तिच्या तो प्रेमाचा आणि रोजचा आवाज, जो तिला पुन्हा एकदा कानांमध्ये ऐकू येत होता, मी फक्त तुझ्यासाठी आलोय. शेवटी ती तिच्या हृदयाचा आवाज ऐकते. सगळं काही विसरून ती अनिरुद्धला म्हणजेच रुद्रला निवडते. दुसऱ्या दिवशी ती त्याला भेटते. डोळ्यांत अश्रू, पण चेहऱ्यावर शांत हसू होतं तिच्या. ती म्हणते, रुद्र, तू अनिरुद्ध असलास तर मलाही आता काहीच फरक पडत नाही. मला पुन्हा काहीही गमवायचं नाही. जर आपलं हे खरं प्रेम आहे तर जगाचा तिरस्कार झेलायला मीही तयार आहे. त्यांनी दोघांनीही आता सगळ्यांसमोरच त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. अनेकांनी त्यांच्यावर म्हणजेच त्यांच्या नात्यावर टीका केली. वयाचं बंधन, शिक्षिका आणि विद्यार्थी हे मुद्दे पुढे आले. पण दोघांनीही समाजाची भीती न बाळगता एकमेकांच्या प्रेमात संसार रचायचं ठरवलं. रुद्रानं आपली शैक्षणिक वाटचाल पूर्ण करून स्वतःला सिद्ध केलं आणि नंतर मोठ्या थाटामाटातच दोघांचंही लग्न झालं. लग्नाच्या दिवशी त्यांनी पुन्हा एकदा एकमेकांना वचनं दिली. पुढे कितीही जन्म झालेत, आपल्यासोबत काळ काहीही खेळ खेळो, पण आपण एकमेकांसाठीच येत राहू. आपलं प्रेम नेहमी असंच जिंकत राहील. सुखात संसार त्यांचा सुरू होता. वर्ष सरत गेली. अगोदर एकमेकांचे मित्र, नंतर एकमेकांचे प्रियकर प्रियसी आणि आता ते नवरा बायको. खरं तर एक अपूर्ण प्रेमाचा परिपूर्ण पूर्णविराम. आजही त्या दोघांचा संसार पाहणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी येतं, कारण त्या दोघांनीही प्रेम म्हणजे काय ते जगाला दाखवलं. एका जन्मात वेगळं झालेलं प्रेम दुसऱ्या जन्मात पूर्ण झालं. एकमेकांसाठी ते पुन्हा मरूनही परत आले. मित्र आणि मैत्रिणींनो, प्रेम न संपणारं असतं. केवळ शरीरं मरतात, आत्म्यांना वेळेची, जन्माची बंधने नसतात. एखादी इच्छा अपूर्ण राहिली की आत्मा पुन्हा जन्म घेऊन परत येतोच. खरं प्रेम हे वय, परिस्थिती, समाजाच्या नियमांपेक्षा मोठं असतं. आत्म्यांची ओळख काळाच्या पलीकडची असते. जे नातं अपूर्ण राहिलं ते नियतीही पूर्ण करते. फक्त आपल्याला त्यावर विश्वास ठेवायला हवा. चला तर मग ही कथा तुम्हाला कशी वाटली खाली नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला कशा प्रकारच्या कथा ऐकायला आवडतील हे देखील सांगायला विसरू नका. धन्यवाद.